अरे! हे काय? माझ्या हातात तर मोबाईल आहे. हो, तुम्हालाही माहिती आहे मोबाईल आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ह्या छोट्याशा मोबाईलने आज आपल्याला एक वेगळीच समस्या निर्माण केलेली आहे. कुठली समस्या? तर तर मॅडम आम्हाला काही लेक्चर देऊ नका हां, की मोबाईलनी काय-काय ॲडिक्शन होतं किंवा हे आता आम्ही खूप सोशल मीडियावर ऐकलेलं आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी, की ह्या सगळ्या गोष्टी आपण मोबाईलवरच बघतोय. जे काही मोबाईलचे काय म्हणतात दुष्परिणाम आहेत. पण एक मला त्याबद्दल कंप्लेंट नाही करायची आहे. कारण तुम्ही जर कुठलीही गोष्ट टेक्नॉलॉजी जर तुम्ही प्रमाणामध्ये वापरली, तर ती ब्लेसिंग ठरते. विज्ञान शाप की वरदान त्याप्रमाणे ते वरदान ठरतं आणि अर्थातच तुम्ही तासंतास ते घेऊन बसलात तर ते अ, शाप ठरतो. तर फक्त मोबाईलच नाही, लॅपटॉप आहे, कॉम्प्युटर्स आहेत. त्यांनी एक गोष्ट आपल्याकडनं हिरावून घेतली बरं का आणि विशेषतः ह्या मागच्या 10 वर्षांमध्ये. कुठली गोष्ट? तर आपण टायपिंग करायला लागलो आणि मग मग आपण आपली लिखाणाची कला विसरून गेलो. आता बऱ्याच जणांना लिखाण करण्याची सवयच राहिलेली नाही. पूर्वी आम्ही डॉक्टर्स लोकं सुद्धा प्रिस्क्रिप्शन लिहायचो. पण मग नंतर जसं-जसं आता आपलं प्रॅक्टिस वाढते आणि अर्थातच एवढं फाईल रेकॉर्ड कुठे ठेवणार फिजिकल म्हणून मग कॉम्प्युटर वापरण्याची सवय. मग त्यामुळे प्रिस्क्रिप्शन पण ऑनलाईन. त्यामुळे सगळ्यांनाच, सगळ्या क्षेत्रामध्ये लिहिण्याची सवय बंद झाली आणि टायपिंग सुरू झालं. मग हे झाल्यानंतर असं लक्षात यायला लागलं, की लिहिताच येत नाहीये. पण मग लिहिण्याचे काही फायदे नसतील का? किंवा लिहिण्यामुळे काय होत असेल? लिहिणं किंवा ड्रॉइंग करणं कुठलीही गोष्ट, की जी हाताने करण्याची कला आहे. ती गोष्ट, की कागद पेन घ्यायचं आणि हातावर उतरवायचं. तर ह्या सगळ्यांमध्ये संशोधन करण्यात आलं, की काय बरं सुटतंय आपलं आणि काय असा त्रास होतोय, की किंवा त्याचे काय दुष्परिणाम होतात आहे, की लिखाण बंद झाल्यामुळे. तर असं आढळलं, की वर्गामध्ये जेव्हा अ, 2 प्रकारचे ग्रुप बनवण्यात आले, की अलाउड आहे, की तुम्ही टायपिंग करू शकता. तसं मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये वगैरे, की टॅबवर वगैरे तुम्ही टायपिंग केलं, नोट्स काढताना मुलांनी आणि एका ग्रुपनी हाताने नोट्स काढल्या. त्याच्यानंतर त्यांना असं आढळलं, की 20% राईज झाला मार्कांमध्ये, ज्या मुलांनी हाताने नोट्स काढल्या आणि अभ्यास केला आणि व्हर्सेस की ज्यांनी टायपिंग केलं. आता तुम्ही म्हणाले हे काय अतिशयोक्ती आहे. अर्थात हे सगळे रिसर्चेस चालू असतात आणि त्याचं कन्क्लुजन एकदम आपल्याला काढता येत नाही. कारण बुद्धीचा पण भाग आहे. हुशार मुलगा असेल तर तो टायपिंग करेल काय, लिहील काय पहिलाच येईल. विषय तो नाहीये. पण ह्या सगळ्यांचं ऑब्झर्वेशन करणं आणि त्याचं कन्क्लुजन काढणं आणि त्याच्यावरनं काय समजतंय आणि आपण काय मिस करतोय, हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. तर लॉकडाऊनमध्ये लहान मुलांनी ज्यांनी पण म्हणजे हे टीचर्स सगळ्याच टीचर्सचा अनुभव आहे. बऱ्याच साऱ्या टीचर्स आता माझं चॅनलही बघत असतील, त्या पण माझ्याशी सहमत असतील. तर ती जी बॅच जी लॉकडाऊनमध्ये घरी जी मुलं शिकली, त्यांनी अनफॉर्च्युनेटली ऑनलाईन एज्युकेशन घेतलं आणि मग त्याच्यामुळे त्यांच्यासमोर टॅबलेट खूप लवकर आले किंवा लॅपटॉप, मोबाईल आणि मग ते टायपिंग करायला लागले आणि त्यांची लिखाणाचं स्पीड आणि त्यांचं लिहून पटकन समजणं, ह्या गोष्टींमध्ये त्यांना गोंधळ झालेला असा आढळायला लागला. जेव्हा त्यांनी ऑफलाईन स्कूल जेव्हा सुरू झाली मुलांची तेव्हा. त्यामुळे ह्या 2 वर्षामध्ये लॉकडाऊनच्या 2 वर्षामध्ये ज्याही मुलांचा लिहिण्याचा म्हणतो ना श्री गणेशा होता. म्हणजे साधारण 1ली-2रीतली जी मुलं होती, की ज्याच्यात लिखाण हे शिकवलं जातं आणि नेमकी तीच मुलं ह्या कचाट्यात अडकली ऑनलाईनच्या. त्या मुलांचं लिखाण खूप कच्चं राहिलं. त्यांचा स्पीड खूप कमी राहिला. त्यांचं अक्षर चांगलं होईना. परत टायपिंगची सवय असलेल्या मुलांमध्ये बी आणि डी असे जे मिरर इमेजेस असतात, जे असे लेटर्स असतात, अल्फाबेट्स असतात, तर ती अक्षरं ओळखताना त्यांचं कन्फ्युजन व्हायला लागलं. म्हणजे बीला डी म्हणणार, डीला बी म्हणणार. हे प्रमाण वाढायला लागलं. आणि त्याचं कारण असं आढळलं, की जेव्हा तुम्ही लिहिता, तेव्हा खूप सारी कॉम्प्लेक्स प्रोसिजर तुमच्या मेंदूमध्ये चाललेली असते. म्हणजे गुंतागुंतीची रचना किंवा गुंतागुंतीचं नेटवर्क तुमच्या ब्रेनचं ॲक्टिव्हेट झालेलं असतं. कारण लिहिताना तुमचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ज्याला म्हणतात किंवा पॅरायटल लोब जो असतो किंवा टेम्परल लोब म्हणजे सगळे भाग जे असतात ना, ते इन्व्हॉल्व होतात. वेगवेगळे एरियाज असतात. ब्रोकाज एरिया, वर्निकेज एरिया म्हणजे लँग्वेजचे, लँग्वेज अंडरस्टँडिंगचे हे सगळे एरियाज तुमचे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि तेव्हा तुम्ही लिहू शकतात. त्याचप्रमाणे तुमचा छोटा मेंदू, की जो बॅलन्सिंग करतो, कोऑर्डिनेशन करतो,
तो सुद्धा ॲक्टिव्हेट होतो. म्हणजे थोडक्यात काय, की आय टू म्हणजे आय मूव्हमेंट्स आणि तुमच्या लिखाणाच्या मूव्हमेंट्स म्हणजे आय आणि फिंगर ह्यांचं कोऑर्डिनेशन, फिंगर्सचं आपापसात मधलं म्हणजे बोटांचं आपापसात मधलं कोऑर्डिनेशन हे सगळं फक्त एका लिखाणाने इम्प्रूव्ह होतं. कारण लिखाण ही अशी अशी कला आहे ना, की जी फक्त बघा माणसाला अवगत आहे. तुम्ही ट्रेन केलं तर कदाचित माकड वगैरे लिहू पण शकेल. पण माणूस स्पेशली स्वतःला त्यांनी ट्रेन केलेलं आहे. पूर्वी दगडांवर कोरत होते, मग ताम्रपत्र आली, भुर्जपत्र आली आणि आता आपण कागदांवर लिहितोय, पेनाने लिहितोय. पण त्या टायपिंग करण्यामध्ये बोटांची जी इन्व्हॉल्वमेंट असते आणि त्यामुळे तुमच्या जी मेंदूची जी इन्व्हॉल्वमेंट असते, ती आणि लिहिताना जी तुमच्या बोटांची प्रक्रिया असते, ह्या सगळ्यांमध्ये विलक्षणीय फरक आढळला आणि त्या दोघांची पण म्हणजे टायपिंग करताना खूप जास्त सिंपल तुम्हाला ब्रेन तुमचा इन्व्हॉल्व होतो. कंपेअर टू तुमचे लिहिताना तुमचा ब्रेन जास्त कॉम्प्लेक्सिटीनी त्या प्रत्येक प्रोसिजरमध्ये इन्व्हॉल्व होत असतो. माझ्याकडे पेशंट्स बऱ्याच वेळा येतात आणि हे मी पण ऑब्झर्व्ह केलं, की आजकाल काय झालंय, की प्रत्येक गोष्ट तुम्ही टाइप करतायत. एखाद्याने म्हणजे आता कवी लेखकांचे पण ग्रुप आहेत, की त्याच्यामध्ये लोकं प्रत्येक गोष्ट टाइप करतात. लिहून कविता लिहिणं किंवा हे काहीही लिहिणं हे बंदच झालेलं आहे. एक ठराविक शाळेचा पेपर तुम्ही लिहिलात, त्याच्यानंतर तुमचा आणि वही पेनाचा संबंधच येत नाही लोकांचा. तर त्याचा परिणाम मला असा आढळला, की खूप कमी वयामध्ये लोकं तक्रार करतायत, की आम्हाला विस्मरण व्हायला लागलंय. आम्हाला पटकन आठवत नाही, आम्हाला पटकन सुचत नाही. तर हे मेमरी लॉस होणं कमी वयामध्ये हे खूप घातक आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मी सिंपल एक्सरसाइजेस दिले. माझ्याकडे जे पेशंट्स येतात त्यांना, त्यांना सांगितलं, की तुम्ही लिहिता किती आहे? तर त्यांनी सांगितलं, "आम्ही लिहायचा प्रश्नच येत नाही, कारण कागद पेन आम्हाला घ्यावाच लागत नाही. कॉम्प्युटरवरच आम्ही दिवसभर असतो." मग त्यांना मी सांगितलं, की तुम्ही मुद्दामून लिहा. मग रामनामाचा जप लिहू का? किंवा काही मंत्र लिहू का? तर मी त्यांना म्हटलं, "मंत्र लिहा, पण त्याचं रिपिटेशन नको." रिपिटेशनमध्ये काय होतं, की तुमचा मेंदू मेकॅनिकल मोडमध्ये निघून जातो. श्रीराम, जय राम, जय जय राम, श्रीराम, जय राम, जय जय राम. तुम्ही 10 वेळा कॉन्सन्ट्रेशननी लिहा, पण नंतर ते मेकॅनिकल होईल आणि मग तुमच्या मनामध्ये वेगळेच विचार येतील, दुसरे विचार येतील. कॉन्सन्ट्रेशन होणार नाही. कॉन्सन्ट्रेशन, मेमरी, फोकस हे जर तुम्हाला वाढवायचं असेल, तुमच्या रिझनिंग किंवा आपण ज्याला म्हणतो अंडरस्टँडिंग, लर्निंग ह्या सगळ्या कॅपॅबिलिटीज तुमच्या ज्या मेंदूच्या आहेत, म्हणजे शिकणं, समजणं, लक्षात राहणं, ह्या कॅपॅसिटीज जर तुमच्या शेवटपर्यंत चांगल्या राहाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्या मेंदूला चालना दिली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही लिहा. मग लिहिताना मी त्यांना वेगवेगळ्या स्टेप्स सांगितल्या. कशा-कशा प्रकारे लिहा. तुम्हाला एखादा श्लोक पाठ असेल, स्तोत्र पाठ असेल, मंत्र पाठ असेल, एखादे भजन पाठ असेल, एखादं गीत पाठ असेल, जे काही असेल ते तुम्ही लिहा. ते करताना काय होणार आहे, तुमची मेमरी चालू राहील. तुम्ही विचार कराल, की आता पुढचा शब्द काय? पुढची ओळ काय? आणि अक्षर चांगलं काढण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्याबरोबर स्पीड सुद्धा व्यवस्थित ठेवा, की म्हणजे जसं आपण परीक्षेत लिहिताना असतं ना, की अक्षरही चांगलं पाहिजे आणि स्पीडही व्यवस्थित आला पाहिजे, तर पेपर पूर्ण होईल. तर त्या हिशोबाने स्पीडने अक्षर चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करून आणि अशा प्रकारे लिहा. ह्याच्याने काय होणार आहे, तर तुमच्या ह्या सगळ्या कॅपॅसिटीज ज्या असतात मेंदूच्या, त्या वापरल्या जातील. थोडक्यात साध्या भाषेत सांगायचं तुमचा मेंदू हा वापरला जाईल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल मेमरी चांगली रिटेन करण्यासाठी. आता बऱ्याचशा गृहिणी माझ्याकडे येतात, तर त्या पण मला असं म्हणतात, विशेषतः मेनोपॉजच्या एजच्या असतात, की आमचा गोंधळ उडतोय, विचारांचा गोंधळ उडतो किंवा कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि मेमरी लॉस विशेषतः विसरायला होते, विसरभोळेपणा येतोय. मी त्यांना सांगते, की तुम्ही अशा प्रकारे लिखाण करायला सुरुवात करा. म्हणजे हे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये झालेलं आहे, की आपला आयुष्यातील लिखाणाचा भाग संपलेला आहे. मी सुद्धा माझे रेकॉर्ड पेशंट्सचे कारण शक्य नाहीये, की तुम्ही रायटिंगमध्ये रेकॉर्ड ठेवू शकाल. इतके पेशंट असतात, 50-50 पेशंटची ओपीडी असते. तुम्ही त्यावेळेस मी असं लिहू नाही शकत. मला टायपिंग करून मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्येच ती सगळा डाटा साठवावा लागतो. पण मग अशा वेळेस मग मी काय करत असेल, तर मी करते, की मी लिखाण करते किंवा कविता करते. बऱ्याच जणांनी माझं चॅनल बघितलं असेल. डॉक्टर इशाज पायलटचं अजून एक आपलं चॅनल आहे. ट्रॅव्हल डायरीज ऑफ डॉक्टर इशा. तर त्याच्यामध्ये मी बरेचसे माझे जे लेख वगैरे लिहिलेले असतात, कविता ज्या लिहिलेल्या असतात, त्यांचं अभिवाचन करत असते. पण
ते लिखाण करणं मला असं वाटतं, की ते गरजेचं आहे आणि मी जेव्हा ते लिहायला लागले किंवा ते सुंदर अक्षरात लिहिलं गेलं पाहिजे, सुवाच्य अक्षरात लिहिलं गेलं पाहिजे, असं करून मी ते सुरुवात केली लिहायला. तर मला सुद्धा असं वाटलं, की येस कॉन्सन्ट्रेशन, फोकस, मेमरी ही चांगली राहण्यासाठी ही गोष्ट गरजेची आहे. तेव्हा प्रत्येकाने ह्या प्रकारे लिहायला सुरुवात करा. मी जसं म्हटलं तसं, की कुठलीही गोष्ट रिपिटेशनमध्ये लिहू नका. मंत्र वगैरे असं तोच परत लिहू नका. त्या लिखाणाचा खूप फायदा नाही होणार तुम्हाला. एक नामस्मरण म्हणून होईल, परंतु एक ब्रेन ॲक्टिव्हिटी म्हणून जर तुम्हाला लिखाण करायचं असेल, तर एखादा पॅराग्राफ घ्या. तो तुमच्या घरात कोणाला असेल त्यांना वाचायला सांगा आणि तुम्ही त्यांच्या मागे लिहा. जसं आपल्याला शाळेमध्ये टीचर सांगायचे आणि आपण लिहायचो ना, त्याप्रमाणे हे करायला सुरुवात करा. अ, त्यानी 3 गोष्टी होतात, की तुमचा स्पीड जो असतो रायटिंगचा, तो लिमिटेड असतो. तुमचा टायपिंगचा स्पीड फास्ट असू शकतो, पण रायटिंगचा स्पीड फास्ट असू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला ते स्लोली प्रोसेस करावं लागतं पहिले मेंदूमध्ये. ते समजून घ्यावं लागतं. ते लक्षात ठेवावं लागतं. म्हणजे बघा थिंकिंग, रिझनिंग, मेमरी, अंडरस्टँडिंग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात तुमच्या मेंदूच्या. म्हणजेच कुठलीही गोष्ट ते बिरबलाची एक गोष्ट आहे ना, की घोडा का थांबला किंवा भाकरी का करपली, तर फिरवली नाही म्हणून. तसं आहे. कुठलीही गोष्ट वापरली नाही, की काय होणार आहे? ती खराब होणार आहे. म्हणजेच मेंदू हा कायम वापरला पाहिजे. त्याच्या सगळ्या क्षमतांचा आपण वापर केला पाहिजे. गृहिणींचं विशेषतः असं होतं, की एकतर घरातली कामं करायची, टीव्ही बघायचं, नाहीतर मग आता रील वगैरे असतात, मोबाईल बघायचा. त्याच्या व्यतिरिक्त मग असं ॲक्टिव्ह काम मेंदूला दिलं जात नाही. कारण आपण जेव्हा रील बघतो किंवा टीव्ही बघतो, तेव्हा ते पॅसिव्ह काम असतं. आपण फक्त बघतोय, ते ग्रहण करतोय. मग ॲक्टिव्ह काम करण्यासाठी मी त्यांना सांगते, की तुम्ही अशा प्रकारे पॅराग्राफ लिहा, काहीतरी लिहा. अजून त्याच्यापुढे जाऊन ड्रॉइंग काढा. तो म्हणतात ना, मोराचा कावळा झाला तरी चालेल. आपल्याला काही रवी वर्मा व्हायचं नाहीये. आपल्याला खूप काही ड्रॉइंग मास्टर व्हायचं नाहीये. तुम्हाला जसं ओबड चित्र येईल ते काढण्याचा प्रयत्न करा. पूर्वीच्या काळी आपल्याला एक सुंदर परंपरा लावून दिली होती, ती म्हणजे की रांगोळी काढण्याची. आणि दाक्षिणात्य भागामध्ये तर कोलम वगैरे अशा ज्या रांगोळ्या असतात ना, त्या इतक्या अवघड असतात काढायला. तुम्ही लिटरली त्या काढून बघा, तुम्हाला कळेल की किती जंबलिंग आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपला ब्रेन नकळत वापरायला सुरुवात करतो. ज्ञानकमळाची रांगोळी मला माझ्या लहानपणी माझ्या आईने शिकवली होती. अजून सुद्धा जर तिची प्रॅक्टिस नाही ठेवली, तर काढताना जंबलिंग होतं. जर ज्ञानकमळ कोणी काढण्याची जर सवय असेल तर. तर ह्या आपल्या ट्रेडिशन होत्या. ठीक आहे, त्यांना माहिती नसेल की हे मेमरी आणि कॉग्निशन आणि कोऑर्डिनेशन, सेरिबेलम वगैरे हे त्यांना नसेल माहिती. पण कळत-नकळत त्या परंपरांच्या निमित्ताने आपले हात चालत होते, आपलं डोकं चालू राहत होतं. म्हणून जेव्हा पण अशी कंप्लेंट तुम्हाला सुरू होते, की आता मेमरी लॉस होतोय, तेव्हा तर तुम्ही हे प्रकर्षाने रायटिंग स्किल्स तुमचे कायम शाबूत ठेवा, लिखाणाची सवय ठेवा, ड्रॉइंग काढा, काही काढा. रांगोळी जर काढण्याची सवय असेल तुम्हाला ती कायम ठेवा. नसेल तर सुरू करता आली तर रांगोळी काढण्याची प्रथा जी आहे ती सुरू करा पुन्हा दारासमोर. अजूनही म्हणजे त्याच्या निमित्ताने काय होतं, की एक नियम तयार होतो आपला, की नाही रोज रांगोळी काढायचीच दारासमोर. त्या निमित्ताने हात चालतात आपले. आणि हे जे मी काही सांगते, की लिखाणाचं स्किल शाबूत ठेवा, हे फक्त ओल्ड एज म्हणजे म्हाताऱ्या माणसांसाठी नाहीये. कारण मी तर उलटं असं ऑब्झर्व्ह केलेलं आहे, की जे आता 70, 80, 90 मध्ये जी माणसं आहेत, 90 मध्ये खूप कमी असतात, पण तरी 70-80 मध्ये जी माणसं आहेत, जी इतकी वृद्ध आहेत, त्यांच्या सुद्धा मेमरीज अजूनपर्यंत शार्प आहेत. ते अजून सुद्धा लिहू शकतायत. त्यांना सगळं आठवतंय. ते व्यवस्थित त्यांचं चाललेलं आहे. अशी खूप सारी जनरेशन आहे. अर्थात ती लोप पावत चालली आहे. पण आता जी पुढची येणारी आता आपली पिढी आहे ना, की जी आता मध्यमवयीन आपल्यासारखे 30 ते 40 वर्षांचे, त्यांच्यामध्ये मला ह्या कंप्लेंट्स वाढताना आढळतात आहे. आणि अजून धोक्याची घंटा म्हणजे की लहान मुलं. लहान मुलांना तुम्ही जे मोबाईल किंवा कॉम्प्युटर जे हातामध्ये देतायत, ते जरी दिले तरी त्यासोबत एक तर त्याचा टाईम लिमिट रिस्ट्रिक्टेड पाहिजे. 1 तासाच्या वर स्क्रीन एक्सपोजर नको लहान मुलांना. आणि दुसरं म्हणजे की तुमचं जे लिखाण आहे लहान मुलांना, ते तुम्ही कंपल्सरी करायला सांगा. ते स्किल विसरतायत. आता बघा 8वी, 9वी, 10वी ची मुलं पण दणादण टायपिंग करायला शिकतात. नोट्स जे असतात ते ऑनलाईन काढतात. अ, किंवा मोबाईलमुळे तर त्यांना टायपिंग तो मोबाईलचा पण एकदम ईझी असतो वापरणं त्यांच्यासाठी. तर अशा प्रकारे कम्युनिकेशन किंवा अशा प्रकारे शिक्षण चाललेलं आहे त्यांचं. तर लिखाण ही
हे जे स्किल आहे, रायटिंग स्किल, हे ते माणसानीच आपण सगळ्यांनीच संवर्धन करायचंय त्याचं. आणि अजून एक प्रश्न मला विचारला जातो, की माझ्याकडे जे पेशंट्स येतात ते सगळ्या वर्गातनं येतात. त्यामुळे बऱ्याच वेळा निरक्षर सुद्धा असतात, काही स्त्रिया विशेषतः किंवा पुरुषसुद्धा. तर त्यांनी काय करायचं? तर मग मी अशा वेळेस त्यांना सांगते, की तुम्ही अ, आ, इ, ई बेसिक लिहायला शिका ना, जसं अगदी लहान मूल असतं पहिलीतलं, बालवाडीतलं जसं शिकतं अ, आ, इ, तसं तुम्ही लिहा, पण लिहायला शिका. अ, आता काय तुम्हाला कुठली परीक्षा द्यायची नाही किंवा वाचून काय करायचंय, असू दे. पण तुम्ही काही आ, इ, श्री गणेश हा करा तुम्ही लिखाणाचा. काहीही लिहा आणि बेसिक म्हणजे बाराखडी जरी लिहिली, ती जरी शिकलात तरी खूप मोठी गोष्ट आहे की. आणि तेही नसेल जमत, तर चित्र तर प्रत्येकाला येतं, फूल येतं, पान येतं, फळ येतं. तर काही ना काहीतरी कागद, पेन घेऊन लिखाणाची सवय ही तुम्ही साक्षर असा, निरक्षर असा, ती ठेवली पाहिजे. चिकित्सीय दृष्टीसुद्धा मला लाभ जे होतात ते दिसलेत पेशंट्समध्ये. मी म्हटलं म्हणून हा सगळ्यांना आपण शेअर करावा, कारण माझ्यापर्यंत पेशंट येऊन-येऊन किती येणार, 1000 येणार. पण आज हा व्हिडिओ लाखोंमध्ये जेव्हा बघितले जातात माझे व्हिडिओज, तेव्हा ही जी माहिती आहे ती अनेक लोकांना पोहोचते आणि त्याचा फायदा होतो. ही माहिती सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.